केलं होतं त्यांनी एक व्हिडिओ दिला जो 10-15 मिनिटात संपला पाहिजे, म्हणजे बोर नको व्हायला त्यांनी. मग समजा एखाद्या आता हा हे एक बघितला, त्याचे प्रश्न उत्तर बघितले, हा एक व्हिडिओ बघितला, त्याचे प्रश्न उत्तर बघितले, हा आता इथे पुढे दिले टॉपिक नेम इक्वल सेट्स, त्याचा सेपरेट व्हिडिओ दिला, त्याचे 2-4 प्रश्न उत्तर दिले. तिथे पुढे टॉपिक नेम टाईप ऑफ सेट्स ते शिकवलं, त्याच्यावर 2-4 प्रश्न उत्तर करून घेतले. टॉपिक नेम सबसेट, त्याचे म्हणजे सबसेट म्हणजे उपसेट आहे की मराठीत. तर अशा प्रकारे छोटे व्हिडिओ तयार करून त्यांना त्यांच्या माइंडचा विचार करून किती बुद्धिमत्ता काय असतं. 2 तासाचं नाही बघू शकत, म्हणजे बोलून आपणही 2 तास बघू शकणार नाही. म्हणजे 2 तासाचे व्हिडिओ तर काय होईल, अर्धा तासभर बघतील आणि दुसरं स्किप करून टाकतील पुढचं, आणि पुढच्या दिवशी ते दुसरा बघायला जातील, दुसऱ्या चॅप्टर चाललं, मग ते मागचं हे होऊन जाईल त्यांचं. म्हणून त्याला बाबा अर्धं बघायचं, तुला अर्धच बघून घ्या, अर्ध्याचा अभ्यास सुद्धा बसून कर. म्हणजे त्याला लगेच याला स्किप करून पण जाता येणार नाही. त्याला वाटतं एकदा तरी बघून घेऊ बाबा, ते मग ते समजणारच नाही काही, आणि याच्यावर त्याला परीक्षा बंद आहे, तिथे स्कॉलरशिप पण मिळणार आहे. अशा प्रकारे हे सगळे प्रश्न उत्तर शिकवले. आता याचं बघा 36 क्वेश्चन दिले. 36 म्हणजे मूळ प्रश्न 36 म्हणजे 36 दिले. आता एक 36वाचा प्रश्न, त्याच्यामध्ये हा 1, 2, 3, 4, 5, 6 इथून 36 सुरू झाला क्वेश्चन 36, तो इथपर्यंत 36 आहे. आणि 9 म्हणजे 36 म्हणजे त्याला 9 सब क्वेश्चन शिकवले आहेत, म्हणजे प्रॅक्टिस करून घेतली सोडवण्याची गणिताची वगैरे 9. असं ह्या 36 मध्ये प्रत्येकाचं एक 2 एक्स्ट्रा शिकवलेले. म्हणजे याचा अर्थ काय होतं, 36 इंटू जर 2 केलं तर 70-72 प्रश्न त्याला शिकवले. समजा 36 इंटू आपण 3 केलं तर त्याला माझ्या मते 90-100च्या आसपास प्रश्नाची उत्तरं शिकवली. आणि एवढे प्रश्न शिकवल्यानंतर त्या चॅप्टरमध्ये काही शिल्लक राहत नाही, चॅप्टर पाठ होऊन जातो विद्यार्थ्यांचा ॲटोमॅटिकली. आणि शेवटी काय केलं, हा दिला एक त्याला ॲसेसमेंट, याला हात लावला ती लगेच टेस्ट होईल. ह्या टेस्टमध्ये इतकं परफेक्शन आहे, जसं मी सांगितलं की काय बरोबर लिहिलं, काय चूक लिहिलं, हे सगळं स्टार्ट होणार. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हे सगळे प्रश्न 30 प्रश्न यामध्ये विचारलेले. आता 1 नंबरचा हा प्रश्न आहे, त्याच्यात 4 ऑप्शन दिले ॲन्सर. आता विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असेल तर जे बरोबर आहे त्याला बरोबर तो टच करतो. आपण अंदाजे जाऊया, अंदाजे आपण थोडंसं समजून घेऊ कशी प्रोसेस असते काय घेऊन बघतो का पटापटा ते अंदाजे तू वाचून सगळं त्यांच्यापासून वेळ जास्त घेशील. दहा सोडवलं, किती सोडवलं बस झाले का 2-4 बरं 20 कंप्लीट का पुढचे 2-4 मी सोडवलं. अशा प्रकारे सोडवलं, 30 सोडवलं. 30 सोडवले त्याला 8 म्हणलं तर तिथे येतं टोटल क्वेश्चन 30, अटेम्प्ट केले 30 आणि स्किप केले 0, म्हणजे सगळे आपण सोडवलं. असं यस म्हणलं की लगेच ते रिपोर्ट देतं. अकरा 11 करेक्ट आले आणि 19 इनकरेक्ट आले. म्हणजे लगेच रिपोर्ट मिळाला किती बरोबर आले किती नाही.